लग्न केलं, सत्यनारायणही झाला, एक फोन आला आणि नवरी फूर झाली. पण कशी? चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. आजच्या काळात मुलांची योग्य वयात लग्न न होणे ही आपल्याकडे अनेकांची अडचण झाली आहे. या अडचणींचा गैरफायदा घेऊन संबंधितांची फसवणूक करण्याच्या टोळ्या देखील सक्रिय आहेत. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील धारखेडमध्येही असाच प्रकार घडलाय. धारखेड येथील रामभाऊ भालके यांनी त्यांच्या परिचित गव्हाण बचाटे, शेषराव चिंतालवार यांना लग्नासाठी मुलगी पहा असे सांगितले होते. त्यावेळी जळगावमध्ये लग्नाचे स्थळ असल्याचे सांगत भालके आणि नातेवाईकांना जळगावमध्ये नेले. भालके यांना जळगावमधील मनीषा पाटील यांची गायत्री ही मुलगी लग्नासाठी आहे असे सांगत वधू दाखवण्याचा कार्यक्रम झाला. मुलाने मुलगी पसंत केल्यानंतर मुलीचे आई वडील गरीब आहे. मुलीच्या कुटुंबाला 3 लाख रुपये द्यावे तसेच सोन्या चांदीचे दागिने, कपडे घेण्याचे अट त्यांनी घातली. त्यानंतर रामभाऊ भालके यांनी 3 लाख रुपये, सोन्याचे मणी मंगळसूत्र, कानातील सोन्याचे झुंबर, चांदीची चैन, जोडवे आणि वधूकडील नातेवाईकांना कपडे घेतले. धारखेडमध्ये मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये भालके यांच्या मुलाचा गायत्रीशी 27 जून रोजी लग्न झाले. 29 जून रोजी सत्यनारायणची पूजा होती. त्यावेळी गायत्रीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिला जळगावमध्ये घेऊन या असा फोन भालके यांच्या घरी आला. या फोन नंतर त्याच दिवशी गायत्री, तिचा नवरा आणि अन्य नातेवाईकांसह जळगावमध्ये खासगी वाहनांना निघाली. त्यावेळी मनमाडमध्ये गायत्रीचे नातेवाईक त्यांना भेटले. आम्हाला मनमाडच्या कोर्टात काम आहे असे सांगत गायत्रीचा नवरा आणि सासरच्या मंडळींना मनमाडला थांबण्यास सांगितले. त्यानंतर माहेरची मंडळी गायत्रीला घेऊन गेली. काही वेळाने भालके यांनी गायत्री आणि तिच्या माहेरच्या व्यक्तींना फोन करत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच भालके यांनी गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार दाखल केली. तर मंडळी, लग्न करताना काळजी घ्या आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा.